परत एकदा चांगला चेंडू, निर्धाव टाकलेला चेंडू. तुम्ही बोलताय ना. एक मिनिट. तर 4 धावा आहेत बघा माझ्याशी जोडल्या गेल्या या ठिकाणी अंबाजोगाई नगरीचा बुलंद आवाज आदरणीय सचिन भैया मुंडे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लाईन बघणं गरजेचं आहे बघा या ठिकाणी. अक्षय आपण बघतोय बॉडी खुललेली नव्हती, मैदानात पहिलं षटक मिळालं, हा मानपान त्यांनी स्वीकारला, खांद्यावर पहिलं षटक घेऊन आले. पहिला चेंडू जो रिस्ट मधून चेंडू निघला नक्कीच डाव्या इष्टीला मिस करताना आपण बघितला, पायाचा स्पर्श झाला, चेंडूनं चौकाराचं अंतर पूर्ण केलं आणि त्या चौकारानंतर बघा या ठिकाणी अल्ताफ शेखनं सोनम दादाला 2 चेंडू डॉट टाकलेत. पुढे सरसावलेले बिटवीन द गॅप 2 क्षेत्ररक्षक गळा भेट घेत होते मला वाटतं. चला तर या ठिकाणी क्षेत्ररक्षण प्रामाणिकचं चांगलं बघायला मिळालं. एक उत्सुकता असेल बघा सचिन सर, कारण आता या टीम मध्ये आयकॉन हुसेन आहे ज्यानं या स्पर्धेमध्ये नाबाद 97 धावांची एक बरदार खेळी खेळलेली आहे. काही खेळाडू असे खास त्या खेळाडूंनी सुद्धा बघायला येतात. अगदी बरोबर आहे सर. पहिल्या सामन्यामध्ये एक वादळी तुफानी डायनामिक खेळी करणारा हुसेन आणि आता पहा तोच खेळाडू अतिशय सहज अवघड जेल सोप्या पद्धतीने घेताना पाहिलं आपण मैदानावरती. ही मोठ्या खेळाडूची निशाणी आहे पठाण सर. बरोबर आहे. आणि काही जेल शूट असे सहज सोपे वाटतात बघा सचिन सरांच्या म्हणण्यानुसार, परंतु त्या अगोदर केलेले क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न सगळ्यात पहिले खूप ध्यानात घेणं गरजेचं आहे. यावेळेस चेंडूला उंची नक्की होती, एक अंदाज घेतला हुसेन यांनी, चेंडूच्या खाली आले. याही वेळेस ते कमी पडले होते बघा. अगदी जमिनीला स्पर्श होण्या अगोदर एक साधारण 1-1.5 फुटावर त्यांनी या चेंडूला कम्प्लीट केलेलं आहे, म्हणजे तो झेल पूर्ण केलेला आहे. प्रत्येक परफेक्शन पाहिलं आपण. रामदास फलंदाजाचं नाव सांगायचंय. रामदास का सतीश सानप. तर सतीश सानप मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पुनरागमन एक ठिकाणी आपण बघतोय. तुम्हाला रोमांच बघायचा असेल, तुम्हाला खेळणं बघायचं असेल, तुम्हाला फलंदाज बघायला असते, तुम्हाला गोलंदाज बघायचे असतील तर नक्कीच या मध्ये काका चषक 2025 चा आनंद घ्या. उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. यावेळेस मात्र पंचांचे हात समांतर आपल्याला बघायला मिळत आहेत. पंच देखील या ठिकाणी बहुगुणी आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं बघायला मिळालेले. यावेळेस मुख्य पंच अमोल गोचिडे सर आहेत, तर संघर्ष इंगळे सर त्यांना स्कोअर लीग मध्ये आपण बघतोय जे साथ देत आहेत. गोलंदाज बॉलिंग मार्चवर थोडासा क्रॉस केला आहे, स्लॉट मध्ये चेंडू होता आणि मला वाटतं एक टप्पा घेतला गेला आणि त्यानंतर चेंडू सीमेरेषेपर्यंतचा प्रवास पूर्ण करतोय. बॉल टू डिफेन्स कणकरीत चौकार. केडी वॉरियर्स या संघासाठी निर्णायक सामना असू शकतो, कारण यापूर्वी त्यांनी एक सामना जिंकलाय, दुसरा गमावलाय. त्यामुळे त्यांच्यासाठी हा खूपच निर्णायक सामना असू शकतो. तसं पाहायला गेलं तर ग्रुप स्टेज मध्ये नंबर 1 या स्थानावरती राहण्यासाठी महावीर मोबाईल शॉपी सुद्धा शर्तीचे प्रयत्न करेल. कारण या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहिलं IPL मध्ये ज्या प्रकारे क्वालिफायर एलिमिनेटर जी पद्धत असते तीच पद्धत आपण या स्पर्धेमध्ये ठेवली आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये ते 2 गट पडले, त्या दोन्ही गटामध्ये अव्वल स्थानावरती राहणं खूप महत्वाचं आहे आणि सर्व संघ अव्वल स्थानावरती राहण्यासाठी खूप प्रयत्न करतायत. तसंच प्रयत्न करेल आता महावीर मोबाईल शॉपी आणि प्रयत्न करावे लागतील केडी वॉरियर्स याही संघाला. हा IPLच्या धर्तीवर आपला शेवटचा दिवस असेल बघा. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका नाही, साधारण क्षेत्ररक्षण होतं. साधारण म्हणण्यापेक्षा हे खराब क्षेत्ररक्षण होतं. असद भगवान यांना वेलकम केलंय बघा. आइए आपका स्वागत आहे. चौकार आलेला आहे. त्यानंतर वापरकर 14 धावा, तुकाराम केंद्रे स्ट्राईक एंडवर, सतीश सानप ऐन वेळेस मैदानाच्या आतमध्ये मात्र आलेले आहे, कारण आघाडीची जोडी मागील षटकामध्ये फोडले गेले.
त्यानंतर जर बघितलं तर आता सचिन मुंडे सरांनी सांगितल्याप्रमाणे केडी संघाला जास्त प्रयत्नशील असावं लागेल, कारण तुम्ही एक विजय आणि एक पराभव हे आपण पहिल्या दिवशी बघितलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. आणि त्याच उमेदीने आपण बघितलं संघनायक निहाल सुद्धा मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूने लागला, त्यांनी गोलंदाजांवर विश्वास दाखवलेला आहे. नाही, हा फटका थोडासा फसलेला होता, परंतु लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय, काही टप्पे घेत सीमा रेषा पार. हवा मिळतील 4, फंकरीत चौका. 18 धावा फलकावर आहे. सिप भगवान यांच्यावर मात्र आक्रमण झालं. तुकाराम केंद्रे जे आघाडीला आले होते त्यांनी थोडीशी जोखीम घेतली. आज फेरबदल केलेल्या आघाडीच्या जोडीमध्ये फाईन स्विंग होता बघा यावेळेस. पप्पा पडला, चेंडूला कोण बदलला आणि असे भागवान यांच्या या षटकातील पहिला चेंडू डॉट असेल. चांगले गोलंदाज आहे बघा, सातत्यपूर्ण संघासाठी मदत केलेली आहे. आणि कधी कधी दिवस आणि काळ खराब असतो. पुढे सरसाव खेळलेला फटका, एक टू फीडर क्षेत्ररक्षकाला मात्र यावेळेस फलंदाजांना निवडलंय. आणि एक चांगले क्षेत्ररक्षक आपण त्या ठिकाणी बघितलं. आणि त्यानंतर जर बघितलं तर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, एक सिंगल सुद्धा पूर्ण केली. 19 धावा फलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. सत्र क्रमांक 1 पीडी वॉरियर्स गोलंदाजी करताना तर महावीर मोबाईल शॉपिंग हा संघ फलंदाजी करतोय. बॅकफुटवर आले, जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता, चेंडूला उंची मिळाली नाही. चांगली गोलंदाजी, कारण पहिल्या 2 चेंडूंवर जर बघितलं तर 2 चौकार सातत्यपूर्ण आले. पुनरागमन करीत असताना असिफ बागवान यांनी तिसरा चेंडू डॉट दाखवला, 4थ्या चेंडूवर मात्र सिंगल आणि 5व्या चेंडूवर पुन्हा एकदा डॉट. यष्टीरक्षक कमालीचा वेगवान आहे. या अगोदरच मारण्याचे प्रयत्न करायला पाहिजे होते बघा, थोडासा अंदाज त्यांनी घेतला. तर सतीश सानप यावेळेस सिंगल पूर्ण करतायत, स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील आणि त्यानंतर आपण बघतोय षटकाची होणारी समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 20 धावा, एक 10ची सरासरी अवलंबलेली बघा. अ गट म्हणजे तालुक्याचे सगळे भनाट फलंदाज या अ गटामध्ये आलेले, अर्थात यामध्ये कोणत्याही प्रकारची पार्सलिटी नाहीये. जे आहे उभं आहे, पारदर्शक आहे आणि योगायोगाच्या गोष्टी या ठिकाणी अ गटात तज्ञ गोलंदाज बघायला मिळाले. गोलंदाजांना या ठिकाणी परीक्षा द्यावी लागत आहे. आजही अ गटात लढती आहे. आणि त्यानंतर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं गोलंदाज क्रमांक 3 आपल्याला बघायला मिळणार आहे. विवेक कोतंगले. नाही, यावेळेस झेल नक्कीच आहे पेक्षाने बघा. आणि हे झेल टिपण्याची खरी पद्धत आहे. अप्रतिम यावेळेस आपण बघतोय त्या ठिकाणी झेल पकडलाय असे अल्ताफ शेख, एक अप्रतिम झेल पकडताना बघायला मिळाले. आणि विवेक यांची भिनाट सुरुवात बघा. अगदी पहिल्या चेंडूवर त्यांनी फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. तर जगन्नाथ पाटोळे संघनायक, संघाचा नेता, संघाचा पाठीचा कणा आणि संघाचा आधार म्हणजे संघाचा कर्णधार. समोर जर बघितलं तर विवेक उर्फ गोटू
गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर पहिली सफलता. कॉडबे यांचं अपील उत्साह नसलेलं आहे अपील आहे. आणि विवेक बघा पहिल्या चेंडू पासून लाईनवर आहे बघा. एक स्थिर गोलंदाजी आहे. थोडी वाईडिश गोलंदाजी करतायत बघा. एक चांगली उंची आहे. शरीराची वेट घेणारा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने हो 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 क्या बात आहे. कमालीचं शतरक्षण केलंय बघा त्या ठिकाणी. सतीश गुप्ते तो जवळजवळ 4-5 किलोमीटरचं अंतर त्यांनी पार केलं. एवढं मोठं मैदान नसतं परंतु ताशी 50 किलोमीटर वेगाने ते धावले नक्कीच. चेंडू रोखला. या ठिकाणी 2 धावा खर्च झाल्या. 2 धावा मात्र संघाच्या उपयोगी आल्या. सूचित केला की जागा मिळाली. यावेळेस मात्र दर्शक बनतील क्षेत्ररक्षक. एक टप्पा घेत चेंडू जातोय सीमारेषा पार. सावकार कुणी 26 धावा फरकावर आहे. सचिन सर भावा किती व्हायला पाहिजे तुमचा अंदाज आजचा? सकाळ सत्र आहे किती टार्गेट असावं? नक्कीच सर सकाळचं सत्र आहे परंतु या मैदानावरती सकाळच्या सत्रात सुद्धा धावा बनतात. त्यामुळे जवळपास 90 ते 100 धावा असणं गरजेचं आहे. कारण मुख्य असतं. कारण समोरच्या संघामध्ये हुसेन शेख, सतीश गुप्ते, अल्ताफ शेख, निहाल शेख, संजू टिपरे असे अनेक दिग्गज फलंदाज आहेत. त्यामुळे 100 धावा निश्चितच महावीर मोबाईल संघाला बनवाव्या लागतील सर. बॉल राहिला म्हणून एक बॉल राहिलाय. षटक संपलं नाहीये अजून. षटक संपलेलं नाहीये. एक चेंडू राहिलेला आहे. काय म्हणता सर? चर्चा करायची. 100 धावा बनतील का पठाण सर? हा प्रश्न थोडासा अवघड होईल बघा सचिन सर. कारण तिसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक असताना धावफलक मजबूत आहे बघा. तुमच्या अंदाजानुसार 10च्या आसपास सरासरी आहे परंतु या ठिकाणी 2 फलंदाज बाद आहे बघा. हे महत्वाचं आहे. बरोबर आहे सर परंतु याही नंतर मोठे फलंदाजी बाकी आहे. महावीर मोबाईल संघामधील विजय चाटे असतील, त्यानंतर अशफाक सय्यद असतील, नरेश चव्हाण आहे. आयकॉनच्या स्वरूपात आहे नरेश. त्याने यापूर्वीच्या पहिल्या दिवशीचं सत्र गाजवलं होतं. असे दिग्गज खेळाडू बाकी आहेत. या 2 फलंदाजाला काहीतरी आता आगळं वेगळं करावं लागेल. मोठ्या फटक्यांची गरज आहे संघाला. कारण धावांचा डोंगर उभा करणं गरजेचं आहे सर. कारण पाहिले आपण 2 दिवस या स्पर्धेचे धावा बनत गेल्यात आणि कुठलीच धाव संख्या सेफ मानली जात नाही या मैदानावरती. बरोबर या ठिकाणी मुंडे सर मी तुमच्याशी सहमत असेल. कारण सेफ टार्गेट अजूनही कोणीही दिलेलं नाहीये. कोणताही संघ या ठिकाणी सेफ टार्गेट देऊ शकला नाही. प्रत्येक वेळेस आपण बघितलं धावांचा पाठलाग करीत असताना संघाने गोलंदाजांना घाम काढलाय. फुटत होता. हुसेन यांचं स्वागत केलंय. षटकारानं स्वागत झालंय आणि या ठिकाणी 27 धावा धावपळकावर आहेत बघा. अगदी या ठिकाणी तुम्ही अशफाक भाईंचं नाव घेतलं बघा. या अगोदरही या नावावर चर्चा झाली. लिगामेंटच्या आजाराने त्रस्त आहे परंतु या ठिकाणी मी वर्धमान कोंडेकर साहेबांचे आभार मानेल. कारण त्यांनी अशफाक भाईंवर विश्वास टाकला आणि ऑप्शन मध्ये त्यांना घेतलं. आणि याचं श्रेय जात टाका चषक 2025च्या कमिटीला. नक्कीच स्पर्धा जर धरल्या नाही तर कोणते खेळाडू कसे काय कसं खेळतात आजारी नाहीये हे कळणार कसं? हे सगळं श्रेय नक्कीच कमिटीला सुद्धा द्यावं लागेल. बरोबर आहे सर. खास करून दिग्विजय भैया यांना द्यावं लागेल. संयोजक कमिटीला द्यावं लागेल. कारण एवढी मोठी स्पर्धा प्रथमच अंबाजोगाई नगरीमध्ये भरवण्याचं काम कोण केलंय तर ते दिग्विजय भैया मित्रमंडळ आहे.
पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर थोडासा कमबॅक करताना पाहिला पण हुसेनला. मोठा खेळाडू कोण असतो? आपल्या खेळामध्ये बदल सातत्यानं करणं गरजेचं आहे. तोच मोठा खेळाडू असतो. पहा इथे एक धाव होती, तिथे दुसरी धाव खराब थ्रो मुळे देण्यात आली. या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देण्याचं काम संघाला नेहमी करावं लागतं, कारण या 1-2 धावानंतर खूप मोठ्या वाटायला लागतात. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय म्हणावं लागेल या क्षेत्ररक्षकाने. आताच आमचे पठाण सर कौतुक करत होते या खेळाडूचं. का करत होते याचं उत्तर ते देतील आता. आता मुंडे सर, मला वाटलं तुम्ही अंदाज घेताल काहीतरी, तर ठीक आहे, तुम्ही माझ्यावर लुटून दिलंय. तर ज्यावेळेस ड्राईव्ह झाला, दुसरी धाव ते घेणार होते बघा, आणि डेंजर एंडला नॉन स्ट्राईकचा बॅटर जाणार होता. या खेळाडूनं त्या म्हणजे शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला प्रयत्न करू दिले झेलचे, अर्थात तो झेल होणार नव्हता. नंतर गुड बाउन्सवर तो चेंडू त्यांनी पकडला आणि यष्टी रक्षकाकडे फेकला. एक अंदाज घेतला का हा फलंदाज धावबाद होऊ शकतो. अर्थात तसं झालं नाही, परंतु या बारीक गोष्टी ज्या क्षेत्ररक्षकानं चालू मध्ये म्हणजे काही मायक्रो सेकंदामध्ये ही गोष्ट तुमच्या मेंदूत येणं गरजेचं बघा. आणि हे कधी कधी नैसर्गिक देणगी असते. काहींना जो त्याच परमेश्वर तल्लक बुद्धी देत असतो, जसे आमचे धम्मा सर. अगदी बरोबर बोललात सर. नवीन खेळाडू जे मैदानावरती लहान लहान खेळाडू क्रिकेट पाहण्यासाठी येत असतात, त्यांनी या बारीक सारीक गोष्टी शिकणं गरजेचं आहे. आपण मैदानावरती एखादा सामना पाहतोय तर त्यामधून आपल्याला काय शिकता येतं हे पाहणं गरजेचं आहे. प्रेक्षकांमध्ये जे बसलेले नवीन येणारे सितारे, अंबाजोगाई नगरीचं नाव पुढे चालून क्रिकेट क्षेत्रामध्ये पुढे घेऊन जाणारे जे लहान सहान खेळाडू आहेत, त्यांनी या बारीक सारीक गोष्टीकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. तर षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये मात्र होणारी सुरुवात 2:40 धावा धावतो एकावर. प्रथम फलंदाजी करताना महावीर मोबाईल संघ अनबिटाने अपराभूत. प्रतिम खेळ आणि जगन्नाथ पाटोळे यांची कर्णधारी, हे सुद्धा एक महत्वाचं पद भ्रष्ट लागले बघा त्यांना. मी त्यांची स्तुतीच करीत होतो, तर या ठिकाणी अल्ताफ भाई यांनी त्यांच्या इष्टीला वाचवलं. अगदी बरोबर बोललात सर. हा बॅटल होता 2 आयकॉन विरुद्ध, आणि यावेळेस गोलंदाज आयकॉन सरोज ठरला म्हणावं लागेल, आणि फलंदाज आयकॉन होता जगन्नाथ पाटोळे. त्याची जागा घेण्यासाठी नवीन आयकॉन मैदानात येतोय नरेश चव्हाण. चला थोडस फास्ट करायचं नरेश. यानंतर होणारा सामना महत्वाची सूचना आहे. यानंतर होणारा जो सामना आहे त्या सामन्याचे दोन्ही कर्णधार, मला वाटतंय हा तर बरोबर आहे, सचिन दादांच्या सूचना आहेत बघा. बिभीषण आबा गौडे मित्र मंडळ आणि सचिन भैया देवकर मित्र मंडळ, दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स कडे येऊन रिपोर्टिंग करायची आहे. पहिली इनिंग झाल्यानंतर लागलीच टॉस केला जाईल, नाणेफेक घेतली जाईल. कसलाही विलंब न करता आपण दोघांनी कॉमेंट्री बॉक्सला रिपोर्टिंग करायची आहे. हे पहा, जर नाणेफेक पहिल्या सत्रानंतर झालं नाही तर सामना 8 षटकांचा असेल, परंतु मैदानात फक्त 7 षटकं गोलंदाजी चालेल. त्यामुळे दोन्ही संघनायकांनी 100% तयार राहायचंय. जर धावांचा पाठलाग करीत असतानाचा पहिला चेंडू जर मैदानाच्या आतमध्ये पडला तर तो पुढचा सामना 7 षटकांचा होईल.
पठाण सर, या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अल्ताफ शेख आयकॉन आहे या संघाचा, चांगली गोलंदाजी करतोय, मोठा बळी त्यानं घेतलाय. कुठेतरी आपल्या संघासाठी चांगलं योगदान देताना पाहतोय आपण अल्ताफला. एक नवा खेळाडू आहे. बोला. हॅलो. हा, चांगली गोलंदाजी केली बघा. आणि यावेळेस तर एसटी रक्षकाचे सुद्धा अफलातून प्रयत्न बघायला मिळाले. थोडेसे प्रयत्न जर झाले असतील तर कॅच ऑफ द डे झाला असता बघा. चांगला प्रयत्न, 3 बाद 44 धावा. चेंडू मात्र डॉट होता. नरेश चव्हाण ज्यांनी बऱ्याच वेळा संघाला मदत केलेली बघा कठीण काळात, मात्र स्ट्राईकवर आहे. आत्ताच मैदानाच्या आतमध्ये आलेले, थोडासा वेळ घेत आहेत. यावेळेस चेंडूला उडवलाय, लॉफ केलाय. हा कमालीचा झेल बघा. आणि एक बिग विकेट मी म्हणेल, नरेश यांना परतावा लागेल. फलंदाज बाद आहे. बरोबर पठाण सर, काय कमाल केली या षटकामध्ये अल्ताफ शेखने. कमाल नाही तर धमाल सुद्धा केली म्हणावं लागेल, कारण अपोजिट संघाचे 2 आयकॉन होते आणि गोलंदाज मात्र एकच होता. तो पण आयकॉन आहे. दोन्ही आयकॉन पाठवण्याचा पराक्रम कोणी केलाय तर गोलंदाजी करणाऱ्या आयकॉनने. दोन्ही आयकॉन परत पाठवले. 2 आयकॉन नंतर जागा घेण्यासाठी मैदानात नवीन फलंदाज येतोय, कारभारी लवारे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून याही खेळाडूकडे पाहिलं जातं. अनुभव आहे या खेळाडूकडे, अनेक मैदाने गाजवलेत. संपूर्ण मराठवाड्यामध्ये खेळलेला हा खेळाडू. आता जळगाव प्रीमियर लीग सुद्धा खेळून आला, मराठवाड्याच्या बाहेरही जाऊन खेळून आलाय. जळगाव मध्ये आम्हीच होतो, आमच्या समोरच कारभारी खेळले. आणि योगायोगाच्या गोष्टी, सचिन सर त्या ठिकाणी खूप मोठा डीजे होता. ज्यावेळेस कारभारी यायचे फलंदाजीला अगर गोलंदाजीला, एक अक्षय दादा म्हणून होते डीजे ऑपरेटर, ते एक गाणं लावायचे. यावेळेस चेंडू चांगला आहे बघा, फॉलथ्रो मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षक, ते लावणी लावायचे, कारभारी परंतु या ठिकाणी कारभारी यांची उच्च कोटीची खेळ झाली बघा. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, धम्मा सर सुद्धा होते. आम्ही खूप मोठं शेड्यूल त्या ठिकाणी पार केले, चांगला टुर्नामेंटचा. बरोबर सर, नक्कीच. जसं कारभारीचं नाव आहे ना सर, त्याचं व्यक्तिमत्व पण तितकंच चांगलं आहे सर. एक चांगला व्यक्तिमत्व, चांगले संस्कार असणारा खेळाडू म्हणून आपण या खेळाडूकडे पाहू शकतो सर. नेहमीच क्रिकेटसाठी आपले 100% देणारा हा खेळाडू आहे. नाही, त्यांचं पोटेन्शियल, त्यांची गुणवत्ता आम्ही बघितलेली आहे. षटक नंबर 6, 4 बाद 45 धावा. यशस्वी गोलंदाज, विवेक गोलंदाजी मार्कवर आहेत बघा. लांबणकर आहे, आसिफ असतील बघा त्या ठिकाणी. चेंडू तितक्याच वेगात गोलंदाजापर्यंत पोहोच केला जातोय. 4 बाद 46 धावा धावफलकावर. आणि एक नियोजनबद्ध गोलंदाजी बघा. मागील काही षटकापासून गोलंदाजानं थोडस फलंदाजांना रोखलेलं आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण बघा. सर, मला आणखीन एक खेळाडूचं कौतुक करायचंय. का कौतुक करायचंय मला सांगायची इच्छा झाली, तो मोह आवरला नाही. बोला. सर, केडी वॉरियर्स या संघाचा संघनायक निहाल शेख माझ्या दृष्टिकोनातून या संघातील सगळ्यात उच्च कोटीचा गोलंदाज होता. परंतु पहा त्यानं काय केलाय. आज त्याच्याकडे संघनायकाची भूमिका होती. त्यानं सर्व गोलंदाजाला संधी दिली आहे आणि स्वतःला रोखून ठेवलंय सर. कारण त्याला माहिती आहे स्पर्धा महत्वाची आहे, सर्व खेळाडूंना संधी द्यायची आहे. तर त्यानं पहा ती जिम्मेदारी किंवा मोठं पण लागतं सर यासाठी. तर सचिन सर, तो गेम प्लॅन सुद्धा असू शकतो. बरोबर सर, परंतु संघाचा स्ट्राईक गोलंदाज म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो आणि तो गोलंदाज अद्यापही गोलंदाजी करत नाहीये, हे पाहणं सर्व प्रेक्षकांना सुद्धा काहीतरी वेगळं वाटलं असेल सर. म्हणून मला त्याचं मन मोठं आहे असं म्हणावं लागेल. नवीन खेळाडू आहेत, विवेक कोतंगळे असतील, अल्ताफ शेख असेल, हुसेन तर एक मोठा खेळाडूच आहे. त्यानंतर यांना संधी त्याला दिली आहे आणि स्वतःला थांबून ठेवलंय. म्हणजे किती मोठं मन म्हणावं लागेल संघनायकाचं. सॅक्रिफाईस. चेंडू चांगला आहे. आणि आता तुम्ही म्हणले विवेक हा नवीन गोलंदाज आहे, पण तसा काय अंदाज आला नाही बघा सचिन सर. नक्कीच सर, तो लेदर टुर्नामेंट भरपूर खेळलेला आहे.
परंतु टेनिस क्रिकेट सातत्यानं तो खेळत नसतो. फक्त योगेश्वरी क्रीडा मैदानावरती जर मॅचेस असेल तर तो खेळासाठी उपलब्ध राहतो. आणि हे महत्वाचं बघा, मी तेच कारण सांगतो, अंबाजोगाईमध्ये जो क्रिकेटचा दुष्काळ पडलेला आहे, आज काका चषकाच्या निमित्तानं लोमटे परिवारानं जे या ठिकाणी कष्ट घेतलेत हे महत्वाचे. 6 षटकानंतर 4 बाद 52 धावा धावपळकावर आहेत बघा. आणि मित्रांनो, या ठिकाणी वैयक्तिक जर विचार करतान तर तुम्ही स्वार्थी ठरतान बघा. बरोबर सर. त्यावेळेस सगळ्यांसाठी त्यांनी विचार केला, अगदी तालुक्याच्या सर्व खेळाडूंसाठी. बरोबर आहे सर, नक्कीच. दिग्विजय भैयांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण दिग्विजय भैयाने जर मनात आणलं असतं तर आपण संपूर्ण जिल्हा, संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारत, संपूर्ण भारतातले खेळाडू ते या मैदानावरती आणू शकले असते. परंतु भैयानं विचार काय केला तर मला माझ्या तालुक्यातील सर्व खेळाडूंना संधी द्यायची आहे, म्हणून त्यांनी हा प्लॅटफॉर्म तयार केला सर. त्यामुळे तालुक्यातील सर्व खेळाडूंना या मैदानावरती खेळण्याची संधी, सहजासहजी हे मैदान उपलब्ध होत नाहीये, परंतु दिग्विजय भैया यांनी हे मैदान या खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलं. बरेच खेळाडू हे मैदान नसतील तर ते खेळायला येत नाहीयेत आणि त्याही खेळाडूंना या मैदानावरती खेळण्याची संधी कोण दिली तर ते दिग्विजय भैया आहेत सर. हा, तुमच्या म्हणण्यानुसार अनेक जे खेळाडू आहेत ते फक्त याच मैदानावर खेळतात. एस टाकावर 2 क्षेत्ररक्षक आहे बघा. प्रयत्न खास होते, अगदी प्रयत्नाचे 100 100 गुण दिले जाते त्यांना बघा. त्यांना मला वाटतं ते त्यांच्या पायाला बघा, पायाला पाय 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 पायाला काहीतरी हॅमस्ट्रिंग प्रॉब्लेम आलाय. ओके, संघाचे संघनायक आणि संघ मालक आहेत किरण धोत्रे सर, दाखवून देत आहेत, शर्तीचे प्रयत्न करतायत. त्यांना माहितीये सामना महत्वाचा आहे, 100% आपलं योगदान देताना पाहतोय. पण किरण धोत्रे सरांना संघ मालक आहेत, गरज आहे संघाला, तर बाहेर क्षेत्ररक्षण सुद्धा करतायत. समोर मारलाय हळूहळू. हा, यावेळेस कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा चौकार आजच्या सत्रातील येतोय. हा, आणि या चौकाराच्या मदतीने जर बघितलं तर धावपळकावर 66 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. आज आसिफ बागवान स्वतःला न्याय देऊ शकले नाही, आज त्या दर्जाची गोलंदाजी झाली नाही बघा. थोडस आसिफनं पण वाईट वाटून घेऊ नये, कारण तेवढाच चांगल्या दर्जाचा फलंदाजी करतोय. कारभारी आज नावास्वरूप फलंदाजी करताना पाहतोय आपण. कारभारी आज काहीतरी वेगळं करायचं या इच्छेने मैदानात आला होता. 2 आयकॉन परतल्यानंतर जिम्मेदारी होती ती कारभारीवरती आणि नावास्वरूप फलंदाजी करताना पाहतोय आपण कारभारीला. लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेळला आहे. अलॉंग द ग्राउंड क्षेत्ररक्षक मात्र चेंडू मागे, नजर घटी, दुर्घटना घटी, थोडीशी कुंभल होती बघा, जास्त नाही. चेंडू जस्ट हातातून सटकला आणि त्या दोघांनी दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. बरोबर आहे सर. आपण कारभारीसाठी गाणं म्हणलं होतं, कारभारी दमानं, परंतु कारभारी तर फटकेबाजी जोरानं करतोय सर, दमानं नाही, कारभारी जोरानं, कारण फटके लगावतोय सर मैदानावरती, आतिषबाजी करतोय कारभारी. सर कॉमेंट्री बॉक्सची नजर लागली होती कारभारीवरती, परंतु कुठेतरी कारभारीचं लक चांगलं होतं म्हणावं लागेल. नाही, एखाद वेळेस मी बोललो असतो तर आऊट झाला असता, तुम्ही बोलल्यामुळे नसन झाला. तसं काही नाही. 4 बाद 69 धावा धावपळकावर षटक क्रमांक 7 या ठिकाणी संपेल. आणि एक मोठी संधी गमावली बघा, कारण यावेळेस आसिफ बागवान यांनी पुनरागमन नक्की केलं होतं. क्षेत्ररक्षकांनी साथ देणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. चला, निर्धाव चेंडू जाता जाता मात्र डॉट चेंडू होतोय. या ठिकाणी षटकाची होणारी समाप्ती 7 षटकानंतर 69 धावा धावपळकावर आहेत. अगदी हे सत्र संपल्याबरोबर आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. 2 मित्रमंडळ बघा एकमेकाच्या विरोधामध्ये, विभीषणाबा गडवे आणि सचिन भैया केवकर, या 2 मित्रमंडळांची लढत मैदानाच्या आतमध्ये मात्र बघायला मिळणार आहे. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जोडून पोहोचली आहे 69 धावांवरती. पंचांचा निर्णय काय येतो तो पाहायचं. रिओ घेतलेला आहे. कशासाठी रिओ?
रनआउट साठी आहे का? नाहीये का? आहे म्हणे, आहे. स्टम्पिंग नाहीये म्हणे. ओके ओके. दाखवलंय थोडस. फलंदाजी आपलं गोलंदाजी करणाऱ्या टीमलाच माहित होतं इथं गडी बाद नाहीये. त्यांनीच पंचाला विनंती केली की वेळ वाचवा. त्यांना माहितीये वेळेचं नियोजन करणं खूप अवघड जात आहे. 5-5 मॅचेस एका दिवसामध्ये घेणं सोपी गोष्ट नाहीये, परंतु ते काम केलं जात आहे. काका चषकामध्ये अतिशय चांगल्या आणि पारदर्शक पद्धतीने खेळवले जाणारे हे सामने. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मात्र अंतिम षटक हे महत्वाचं षटक असेल. या ठिकाणी आयकॉन हर्ष अर्थात हुसेनभाई यांच्याकडे चेंडू. 12 धावा अगोदर दिलेला आहे. पहिला चेंडू जर बघितला तर कम्प्लीट बेसिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणारा हा चेंडू गुडलँडवर टाकलेला आहे. आणि हुसेन यांच्या चेंडूला एक नॅचरल इन स्विंग आहे बघा. त्यांचा चेंडू प्रत्येक वेळेस हालत असतो. याही वेळेस नाजूक पद्धतीने आणलेला आहे. फार भारी. यावेळेस मात्र डाट चेंडू येतोय. कॉर्नरच्या दिशेने खेळलेला पटका. क्षेत्ररक्षक मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळतोय. धावबादची एक अवघड संधी दरम्यान एक चांगल्या तालमेचं 2 धावा पळून पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळत आहे. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 71 धावा. एक महत्वाचं षटक आहे, शेवटचं षटक आहे. आयकॉन हुसेन आपण बघतोय ज्यांच्याकडे अनुभव आहे, ज्यांच्याकडे चमकदार गोलंदाजी आहे. सर हो एक एक नाव घ्या ना सर. तुम्ही तर नाही, खराब. पण चांगल्या खेळाडूकडून एक काम झालंय बघा. सावकर आलाय आणि या दरम्यान बघा एक महंतम व्यक्तिमत्व, युवा उद्योजक आदरणीय भीमसेन लोमटे यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. या ठिकाणी लोमटे साहेबांचं स्वागत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करणार आहोत. याची नोंद लोमटे साहेबांनी घ्यायची आहे. मध्ये थोडासा प्रयत्न नक्की केला. त्या ठिकाणी बॅकअप वेळेवर येतोय. दुसऱ्या धावेचे प्रयत्न नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होतील. हे कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये असं चित्र तुम्हाला वारंवार बघायला मिळणार आहे. या ठिकाणी आपण बघतोय 79 धावा धावफलकावर आणि शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जाणार आहे. बघूया. टॉसला यायचंय कोणी किती नाही. राजकारण आहे. पकडला जातोय झेल. फलंदाज मैदान फलंदाज बाद. जिंकण्यासाठी या ठिकाणी 80 धावांची गरज. आदरणीय भीमसेन अण्णा लोमटे आप्पा, भीमसेन आप्पा लोमटे यांना विनंती, आपण या ठिकाणी टॉस यायचं. दोन्ही संघ नायक या ठिकाणी नक्कीच उपस्थित आहे. सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना पेपर चालू आहे. सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांचं आणि क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. आपणचं देखील स्वागत आहे. सर नाही ह्याच्या पुस्तक काय म्हणून आता भीमसेन आप्पा लोमटे विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. आजच्या सत्रातील सामना क्रमांक 2 आणि दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आपल्याला बघायला मिळतील. त्याचप्रमाणे दिग्विजय भैया हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांच्या माध्यमामध्ये आपण या ठिकाणी बघतोय अंबाजोगाई नगरीमध्ये क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी भरवला गेलेला आहे. आपणचं स्वागत आहे. गजानन भैया लोमटे, क्षमस्व.
गजानन भैया लोमटे यांचं या ठिकाणी आगमन आहे. गजानन भैया आणि मुख्य आयोजक दिग्विजय भैया यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण करतोय टॉस. आदरणीय गणेश भैया यांच्या शुभ हस्ते आणि दिग्विजय भैया यांच्या उपस्थितीमध्ये इट इज हेड गोलंदाजी. तुम्हाला सुद्धा संधी आहे सुपर 2 मध्ये येण्याची, म्हणजे सुपर 4 चे सामने आपण या ठिकाणी घेणार आहोत IPL च्या धर्तीवर. आज काही वेगळे प्लॅनिंग, आज तुम्ही गोलंदाजी, आज सगळे कर्णधार गोलंदाजीच घेताय, नेमकं काय पार्श्वभूमी आहे? गोलंदाजी घ्यायचं कारण असं आहे की आमच्या टीम मध्ये ऑलराऊंडर तर तसं आहेतच. बॅटिंगला तर आम्ही कव्हर करू शकतो जरी रन गेला तरी, पण आम्हाला पुढच्या टीमला कमी रन मध्ये रोखून आम्हाला पॉईंट्स टेबलला पुढे जाण्यासाठी आम्ही गोलंदाजीचा डिसिजन घेतो. एक थोडं पर्सनल प्रश्न मित्रांनो, अंबाजोगाईमध्ये अशा प्रकारची स्पर्धा भरवली. दिग्विजय भैयांनी नवीन नियम अटी आणल्याच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये टेनिसचे नियम वापरले जात आहेत, तर काही अडचण वाटते काही नियम अनुकरण करताना, का हे चुकीचं आहे असं तुम्हाला वाटतं? हे असे नियम व्हावे ही आमची खूप दिवसापासून इच्छा होती, पण कमिटीला किंवा टीम म्हणजे टुर्नामेंट ऑर्गनायझरला या गोष्टी जमत नव्हत्या. भैया साहेबांनी त्या सगळ्या गोष्टी करून दाखवल्या, त्याच्यामुळे अगोदर त्यांचा सगळ्यात महत्वाचा अभिनंदन, आभार. कारण आमच्या सारख्या प्लेअरला अशा ह्याच्यामध्ये खेळायला भेटायला आम्हाला त्याची खूप मोठी संधी भेटली, त्याच्यात आम्हाला जरा भारी सार्थ अभिमान वाटतो त्या गोष्टीचा. हा, म्हणजे जी परंपरा थांबलेली होती ती त्यांनी चालू केलीच, परंतु एक नवीन नियमानं नवीन उमेदीने केलं. म्हणजे हे नवीन जे नियम आम्ही आणले ते पॅन्ट्स वगैरे, जे मैदानाचं पावित्र्य, या खेळाचं पावित्र्य ठेवण्यासाठी हे योग्य आहे असं तुमचं म्हणणं आहे? हे खूप गरजेचं होतं, कारण अलीकडच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी पॅन्ट वगैरे करणं, शूज वेगळे, कधी कधी चप्पलवरच प्लेअर यायचे, बघायला आवडत नव्हतं, पण ती आम्ही त्याला काय प्लेअर म्हणून काय करू शकत नव्हतं. पण तुम्ही टीम कमिटीने तुम्ही आणलेल्या गोष्टी खूप छान वाटल्या, आभारी वाटल्या, आणि अशाच राहाव्यात अशी इच्छा आहे आमची इथून. बरं सर, धन्यवाद. तुम्हाला विजयाच्या शुभेच्छा असतील. थांबायचं 2 मिनिटं. 2 मिनिटं समाधान. फोन ठेवा तो. फलंदाजी आली, काय वेगळा प्लॅन केला होता का? टॉस आपल्याकडे आला तर काही वेगळं करू? असं वेगळं म्हणजे आम्हाला पण बॉलिंगच पाहिजे होते, पण ते थोडक्यात टॉस हरल्यामुळे पण न घेतली. तरी पण आम्ही पण असं विशाल लक्ष देण्याचा प्रयत्न करू, ज्याने की प्रेक्षकांना एक वेगळी मजा येईल. जसं की टुर्नामेंट मुन्ना भाई आमचे म्हणले की आम्हाला प्लेअरने पॅन्ट वगैरे करून खेळलेलं हे असं अजिबात आवडत नव्हतं, पण ते आम्हाला एक प्लेअर म्हणून ते ऍडजस्ट करावं लागत होतं. जसं दिग्विजय भैयांना आता पूर्ण नियम हे केलेले आहेत, एकदम अतिशय चांगल्या प्रकारे टुर्नामेंट झाले. समाधान सर, हे जे नवीन नियम आणले दिग्विजय भैयांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये, या नियमांचं काटेकोर पालन केलं जातं, हे चांगलं आहे का वाईट आहे? एकदम अतिशय सुंदर आहे सर. त्याच्याबद्दल मी दिग्विजय भैयांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी इतकी चांगली स्पर्धा अंबाजोगाईमध्ये क्रिएट करून दाखवली आणि यशस्वी करतायत. याच्यासाठी मी त्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. थँक्यू. काही चेंजेस केले आज संघामध्ये? आज काय नाही, तेच चेंजेस, काय असं चेंजेस काही नाही. ठीक आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय गणेश भैया या ठिकाणी उपस्थित होते, तर नक्कीच गणेश भैया यांचं सुद्धा आपण गणेश भैया जास्त बोलू नका, फक्त शुभेच्छा द्या. इकडे गणेश भैया या स्पर्धेनिमित्त 2 शब्द म्हणजे आपलं मनोगत व्यक्त करतील. दोन्ही टीमला व्यवस्थित क्रिकेट खेळण्यासाठी शुभेच्छा सर्व संघांना. आणि आमचे डिगू भैया अशा स्पर्धा मोठमोठे आयोजन करत राहतील आणि आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील जे नवीन नवीन प्लेअर आहेत ते सर्वांसमोर आणत राहतील. ह्यासाठी पुढील वाटचाल त्यांना शुभेच्छा. धन्यवाद गणेश भाऊ. चला जाऊया आता धावांच्या पाठलागासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये. मुख्य समालोचक सचिन भैया मुंडे आपल्याशी जोडले जातील. धन्यवाद. धन्यवाद सर. चला तर सामना सुरू करायचा आहे. अरे काळी टोपी नाही घालायला पाहिजे रे. चला तर सामना सुरू करायचा आहे. दोन्ही पंचांना विनंती आहे विलंब करायचा नाही. यानंतरही आपल्याला 4 सामने घ्यायचे आहेत.
सकाळचं सत्र होतं, धावा थोड्याशा कमी झाल्या तर त्या रोखण्याचं काम आहे, आव्हान आहे कारभारी पुढे. हुसेन आणि निहाल हे दोन मात्र दिग्गज डायनामाइट वादळी सुनामी खेळी करणारे फलंदाज मैदानावरती आलेत. वॉशिंग पावडर निर्माचे षटक सुरू असताना पॉवर प्लेचे सुरुवातीचे 2 षटक असतील, धावा चोपाव्या लागतील, परंतु अनुभवी गोलंदाज आहे समोर कारभारी लवारे. एवढं सोपं नसणार आहे आव्हान. दोन्ही बॅटर चांगले, गोलंदाजी चांगला आहे, मोठा बॅटल मैदानावरती पाहायला मिळणार आहे. आणि पहिला चेंडू थोडासा बाहेर जाताना पाहिला क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत अशफाक सय्यद आत्ताच लिगामेंटच्या ऑपरेशन मधून बाहेर येऊन क्रिकेटचा मोह न आवरता अजून इंजरीतून पूर्णपणे बरे न होता मैदानावर येण्याचा मोह त्यांना या स्पर्धेत खेळायचं होतं, कारण स्पर्धा खूप मोठी आहे. अंबाजोगाई तालुक्याच्या इतिहासातील एवढी मोठी स्पर्धा पहिल्यांदाच भरवण्यात आली, ती मात्र दिग्विजय भैया लोमटे यांच्या माध्यमातून. परत एकदा निर्धाव टाकलेला चेंडू चेअरअप करताना पाहतोय आपण यष्टीरक्षकाला. चांगली गोलंदाजी करतोय इथे कारभारी. नेहमीच आपण या खेळाडूला पाहिलंय पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकताना. पहिल्या षटकामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी करणे, पराक्रम करणे, ज्या पद्धतीने आपण पाहतो न्यूझीलंडचा बॉलर ट्रेंट बोल्ट पहिल्याच षटकामध्ये बळी घेण्याचा पराक्रम करतो, त्याच पद्धतीने टेनिस क्रिकेटमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील एक मातब्बर दिग्गज गोलंदाज म्हणून या गोलंदाजाची ओळख आहे. या एकेरी धावेने संघाचा आणि वैयक्तिक धाव खातं उघडताना पाहिलं आपण निहाल शेखला. आता स्ट्राईक वरती फलंदाज आलाय हुसेन शेख. या खेळाडूने पहिल्याच दिवशी पहिल्याच सामन्यामध्ये पराक्रम केला होता, 97 धावा वैयक्तिक बनवल्या होत्या. तो खेळाडू स्ट्राईक वरती आलाय. परत एकदा चांगला चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापर केलाय. कारभारीला माहितीये मोठा फलंदाज आहे, याला कोणता चेंडू थांबवू शकतो. या चेंडूचा वापर करताना पाहतोय आपण कारभारीला. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे कारभारीने, बांधून ठेवण्याचं काम केलंय दोन्ही बॅटरला. यावेळी मात्र स्विच केला आणि सुंदरही केलाय. चेंडू सरळ गेलाय. पाहिजे पंचांचा निर्णय षटकार. काय फटका होता. मी आत्ताच या फलंदाजाची कौतुक करत होतो की पहिल्या दिवशी पहिल्या सत्रामध्ये पहिल्याच सामन्यामध्ये या खेळाडूने 97 धावा बनवल्या होत्या. शेवटचा चेंडू मार्गस्थ. काहीतरी वेगळं करण्याची कला या खेळाडूमध्ये असते. नेहमीच चर्चेत राहणारा खेळाडू हुसेन शेख. आज गरज आहे आपल्या संघासाठी फटकेबाजीची आणि तशी फटकेबाजी करतोय. तर गचाळ क्षेत्ररक्षण करताना पहिला आपण तुकाराम केंद्रेला. निश्चितच आपल्या संघासाठी 3 धावा रोखू शकला असता, परंतु त्या विपरीत होताना आपण पाहिलं जिथे 1 धाव व्हायची होती तिथे 4 धावा झाल्या आणि या 4 धावेने षटकाची सांगता झाली. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 11 धावा. चांगलं षटक जाता जाता कुठेतरी त्याला नजर लागली. दुसरं षटक संघाचा आयकॉन खेळाडू नरेश चव्हाण होऊन आलाय. बॅटर आयकॉन निहाल शेख. ही एक बॅटल मैदानावरती पाहायला मिळणार आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं अल्ताफ शेख आयकॉन गोलंदाज होता, त्याने 2 आयकॉन तंबूत परत पाठवले. याही वेळी संधी आहे नरेशला. तोही आयकॉन आहे. दोन्ही बॅटर सलामीला आलेले आयकॉन आहेत. आयकॉन विरुद्ध आयकॉन अशी लढत मैदानावरती सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळते. पाहायचंय कोणता आयकॉन सरस ठरतोय कोणत्या आयकॉन वरती. परत एकदा मोठा फटका. चेंडू सरळ जाईल. सावेलेन वरती सलामी दिली तिथे स्वतःच्याच खेळाडूला.
निहालच्या बॅट मधून आलाय पहिल्या षटकामध्ये थोडीशी अडखळत फलंदाजी करत होता. यावेळी मात्र समाचार घेतलाय त्यानं नरेशचा. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं, हल्ला केला, चेंडू सरळ गेला सीमारेषेबाहेर. षटकार. तर या स्पर्धेचे अन्न पुरवठा मंत्री आदरणीय गणेश व्यवहारे अर्थात आर्या यांचं शुभागमन झालंय. ओम साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत असेल आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण या ठिकाणी बघतोय 80 धावा करायच्या. प्रति षटक तुम्हाला 10 धावांची गरज आहे. परंतु या ठिकाणी कमालीची सुरुवात आहे बघा. मागे संघनायक या ठिकाणी शेख निहाल आणि आयकॉन हुसेन हे जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. पहिल्या षटकात थोडस अडखळत आपण बघितलं निहाल फलंदाजी करत होते, परंतु त्यावेळेस हुसेन यांनी चांगली फलंदाजी केली बघा आणि त्या ठिकाणी मिळवले 2 चौकार. यानंतर बघितलं आपण निहाल स्ट्राईकला आले. त्यानं मात्र स्वतःच्या पॅव्हिलियनच्या दिशेने षटकार खेचत विजयी इशारा दिला की काय असे संकेत मात्र दिले. चांगला चेंडू होता आणि बघा खराब बॅकअप. लेग स्लिप मध्ये जर बघितलं तर थोडेसे प्रयत्न कमी पडले बघा त्या ठिकाणी. बाईच्या स्वरूपात आपण बघतो एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाईल. धाव फलक मात्र पुढे जाताना आपण बघतोय 19 धावा धाव फलकावर. गोलंदाज नरेश चव्हाण हा देखील कमालीचा खेळाडू आहे बघा. आज फलंदाजीमध्ये काही करता आलं नाही, परंतु गोलंदाजीमध्ये ते अपयश झाकण्याची संधी आहे. समोर मारलाय हुशार फलंदाज बघा निहाल. याही बरे चेंडू वंतुका फोडतोय सीमारेषा पार. फरार चौका. हे धावा धाव फलकावर आहेत. आला का रावण आपल्याला लावायची पोरग तुझी गाडी घेऊन पाठवली याचा माझ्या गाडीवर येते ना गाडी घेऊन आपलं ते घन नाही. जरा हे पहा 2 षटकानंतर 3 धावा आहेत धाव फलकावर आणि यावेळेस दोन्ही फलंदाज साथी हात बटाना एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना या पद्धतीने हे दोन्ही फलंदाज फलंदाजी करतायत. दोनों मिलकर खाएंगे. अगदी कमालीची जोडी आहे. कमालीचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. तर स्पर्धेतील सर्वात यशस्वी फलंदाज संघनायक जगन्नाथ यांच्याकडे मात्र चेंडू येतोय. आता हे खरं बॅटल आहे बघा, कारण आता बेस्ट फलंदाजाविरुद्ध बेस्ट गोलंदाज आहे. म्हणजे स्पर्धेतील 2 चांगल्या खेळाडूंची लढत आहे. आसपास भाई आहेत बघा, एक लेजेंडरी खेळाडू आहे. अगदी त्यांची स्तुती जितकी करू आपण तितकी कमी आहे बघा. क्रिकेटवरचं प्रेम, क्रिकेट खेळण्याची जिद्द त्यांना पुन्हा एकदा मैदानात घेऊन आलेली आहे आणि परमेश्वर कृपेने त्यांच्या पायाला नक्की यानंतर कोणताही त्रास होऊ नये आणि ते पुन्हा मैदानात यावं पहिल्या जोमानं, हे मात्र नक्कीच प्रार्थना असेल आसपास भाई यांच्यासाठी. पहिला चेंडू जर बघितला तर डॉट मात्र आलेला आहे. तेव्हा गावाला फलकावर आहे. फलंदाजाच्या मेंदूचा अभ्यास केला बघा यावेळेस जगन्नाथ पाटोळे यांनी. काय निर्धाव षटक परत बघायला मिळणार आपल्याला. फुलटाच्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने केलेला फटका आहे. प्रयत्नशील क्षेत्राच्या पिटवून बघ्यात हलकीशी दरार दोन फरार रन मिळेंगे 4 रन करीत चौका. 27 धावा मात्र धाव फलकावर. हो तो झेंडा पडला, तेवढा झेंडा घ्यावा. गणेश सर, गणेश व्यवहारे यांना विनंती असेल तो झेंडा उभा करा. आर्या साहेब, संपूर्ण अंबाजोगाईचे आर्य आहेत. गणेश व्यवहारे
पंच राष्ट्रगीत जर ऐकायला आला तर सामना थांबवायचा आहे, हा हा. चालू द्या, एक बॉल होईल. त्याच्यामुळेच मी कॉमेंट्री करणार, तो आवाज नाही का आपण बोलायचं ना ऐकू येत नाही मग. हा, नाही नाही, लगेच अगोदरच फेसबुक टाकली. आता हायस्कूल शाळेमध्ये राष्ट्रगीत सुरू होणार आहे, सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचंय. बॉल होऊ द्या, बॉल होऊ द्या, होईल. आता तुकाराम येईल का व्यवस्थित? नाही नाही, ऑटोमॅटिक थांबतील ते आता गॅस मध्ये आता थांबून घ्या. चला, नवीन बॅटर मैदानात यायचंय लवकर. सरळ आहेत आणि मी ते राष्ट्रगीत घेऊन राहिले का पनिशमेंट ठेवून राहते पोरांना. चला चला, क्षेत्ररक्षण नावाली टीम थांबायचं नाही, आपापल्या जागेवर थांबायचंय. चर्चा नकोय, बॅटर मैदानात पाठवायचा वेळ नकोय सर. शेवटच्या सामन्याला प्रॉब्लेम होतो नंतर. राड आणायचे राव, ऑलरेडी लांब बसायचं. सरांना कोणतं लय राग आहे त्यांचा. ठीक आहे. अशी ओढ करून द्यायची बरं का. का हे झालंय? ती 3 ओव्हर का? बॅट्समन कोणाला समजू 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 धावा. बॉलर कोण आहे? समीकरण आहे 30 चेंडू धावा बनवायच्या आहेत त्या 47. आवेश बांड्या चांगला अष्टपैलू खेळाडू, याही खेळाडूची ओळख आहे. सातत्याने ईदगाह मैदानाचं मैदान गाजवणारा हा खेळाडू आवेज उर्फ बांड्या. पहिला चेंडू हवेत मारलेला चेंडू, चेंडू पाठीमागे आहे. जगन्नाथ पाटोळे, रेस लागली होती, यावेळी मात्र रेस जिंकली आहे जग्गूने. निश्चितच आपल्या संघासाठी 2 धावा रोखण्याचं काम जगन्नाथने केले. माहितीये, आपण धावा जास्त बनवल्या नाहीत तर आपल्याला चांगले क्षेत्ररक्षण करून धावा अडवाव्या लागतील, आणि ते काम करताना रीडिंग ऑफ द फ्रंट. तर या ठिकाणी 135 धावा आहेत आणि संघ नायक मैदानात आहे.
समोर मारण्याचा प्रयत्न होता तर बॅटीची काढा मात्र चेंडू घेतोय, सिंगल पूर्ण करतायत. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाजाने या चेंडूला रोखलंय. येणाऱ्या काळामध्ये 29 चेंडू आणि 44 धाव्यांची गरज आहे. 10च्या सरासरीने धावा बनवायची आहे. हे मात्र सूत्र फलंदाजांनी डोक्यात ठेवायचं बघा. नवीन बॅटर यावेळेस मात्र कमालीचा आणि दमदार फटका आलेला आहे. काका चषकाचा एक ब्रँडेड षटकार. या ठिकाणी अक्रम अली यांचं आगमन आहे, त्यांचं स्वागत असेल. पारितोषिक आलेलं आहे हवेजोरच्या पांड्यासाठी. त्यांचे परम मित्र अक्रम अली यांच्याकडून पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे या षटकामध्ये. विकेट नाही घेतल्यावर 18 पैसा होतील बरं का. आणि सर झालं ना आताचा या ओव्हरमध्ये 3 बॉल झाले. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, नंतर 1. आता तर चौकार आहे का षटकार? षटकार आहे, सॉरी चौकार घेतला होता. बरं झालं लवकर सांगितलं पंच. हे पाय असतात अनुभवी पंच. कमबॅक करताना पहिल्या आपण बांड्याला या अगोदरच्या चेंडूवरती षटकार खाल्ला होता. पारितोषिक आहे चालू बांड्यावरती. निहाल शेखचा जर विकेट घेतला तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल त्यांचे मित्र अक्रम अली यांच्याकडून. आणि संजू टिपरेची जर विकेट घेतली तर 100 रुपयाचं पारितोषिक असेल. परत एकदा खराब चेंडू होता, मात्र फलंदाज त्याचा समाचार नाही घेऊ शकला. तितकासा फायदा नाही घेऊ शकला. फक्त 1 धाव काढली या चेंडूवरती. माझे गुरुवर्य पठाण सर म्हणून वेळोवेळी माझ्याकडून काही चुका झाल्या तर मला मार्गदर्शन करत असतात. आणि नक्की सर मला खास करून सांगा वाटतं, या अगोदर आम्ही अंबाजोगाई प्रीमियर लीग ह्या नावाची स्पर्धा याच मैदानावरती भरवली होती. आणि त्या स्पर्धेसाठी आवर्जून आम्ही आपल्याला बोलवलं होतं. आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही तुमचा मधुर आवाज पहिल्यांदा ऐकला होता. आणि त्यानंतर आपली जी समालोचन करण्याची पद्धती होती 45 ही समालोचन करण्याची पद्धती होती ती आम्हा सर्व अंबाजोगाईकरांना खूप आवडली. आणि त्यातूनच प्रेरित होऊन मी थोडस बोलायला शिकलो. म्हणून मी माझे समालोचनाचे गुरु म्हणून आपल्याकडे पाहत असतो. हा तुमचा मोठेपणा आहे. 24 चेंडू 35 धाव्यांची गरज आहे. 24 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज आहे. जो माणूस चांगला असतो त्यांचे विचार चांगले असतात बघा. आता तुम्ही मला मनोमन गुरु म्हणतात, परंतु ही तुमची ॲबिलिटी आणि तुमची कुवत आहे. तुम्ही स्वतःहून माईक हातात घेतला, ही कला अवगत करण्याचा प्रयत्न करत आहात. म्हणजे प्रयत्न नाही म्हणणार, आता तुम्ही प्रॉपर झालात, चांगलं समालोचन करतायत. 24 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज तर गोलंदाजीमध्ये कारभारी लावार आहे. चांगले गोलंदाज, पोटेन्शियल, गुणवत्ता, एक क्रिकेट पॅकेज आहे. गोलंदाजी करून घ्या, क्षेत्ररक्षण करून घ्या, फलंदाजी करून घ्या. प्रत्येक माध्यमामध्ये सर्वस्व देणारा एक चांगला खेळाडू. नक्कीच सर, फलंदाजीसाठी आला आपलं योगदान दिलं, गोलंदाजीसाठी आला आपलं योगदान दिलं. आता गरज आहे संघाला त्यांच्या चांगल्या धारदार गोलंदाजीची. पहिला चेंडू टाकलाय, पाहायचे पंचांचा निर्णय काय येतोय. निर्धाव टाकलेला चेंडू पहा, समीकरण कसं आहे. 23 चेंडू धावा बनवायच्या 35. निहाल फलंदाजी करतो जोपर्यंत निहाल मैदानावरती आहे. सामना तसा झोकलेला म्हणावा लागेल केडी वॉरियर्स या संघाकडे. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, चेंडू खाली, कारभारी काय होता पहा. 80 किलोमीटर वेगाने या चेंडू मागे धावलाय कारभारी. स्वतः गोलंदाजी करत होता, फॉलो थ्रू पूर्ण करून चेंडू मागे धावला. 100% पेक्षा 1% जास्त प्रयत्न केला म्हणावं लागेल कारभारीला.
काहीतरी वेगळं करण्याची जिद्द घेऊन आज मैदानावरती उतरलाय. कारभारी फलंदाजी उत्कृष्ट केली, गोलंदाजी उत्कृष्ट करतोय आणि क्षेत्ररक्षण त्याच चपळाईने करतोय. 22 चेंडू 33 धावांची गरज आहे बघा. प्रयत्न तर करावेच लागतील, कारण बेरे हरी पलंगावर हरी पलंगावर काहीच देणार नाही. प्रयत्न करावे लागतील. कॉमेंट्री बॉक्सला सलामीने जात आहे. नाही षटकार, क्षमस्व, आउट ऑफ द पार्क, षटकार आहे. आणि आज निहाल शेठ यांची फलंदाजी सुद्धा मला आनंदाची वाटली बरं का. आज माईकवर खूप फ्रेश बघायला मिळाले आणि फलंदाजी करीत असताना सुद्धा तोच फ्रेशपणा आपल्याला बघायला मिळतोय. शॉर्ट सिलेक्शन चांगले करतायत बघा आज. नक्कीच सर. पण ज्यावेळेस निहाल टॉस करण्यासाठी आला होता त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळं स्मित हास्य होतं आणि जोपर्यंत केडीवारे संघ क्षेत्ररक्षण करत होता त्यावेळी तो एकदम कॅप्टन कूलच्या भूमिकेत होता. पण फलंदाजी ती सुद्धा किती नियोजित पद्धतीने करताना पाहतोय आपण सर. यापूर्वी जो षटकार मारला सर, या षटकाराबद्दल आपलं काय वक्तव्य आहे? कारण या चेंडूवरती मार्क कमी होता परंतु धावा 6 होते. नाही, आता क्रिकेटमध्ये सचिन सर सगळ्यात सोपा आणि सगळ्यात अवघड असा फटका म्हणजे तुमचा स्ट्रेट ड्राईव्ह. बरोबर आहे सर. सेफ फटका जर क्रिकेट मधला कोणता असेल तर स्ट्रेट ड्राईव्ह. बरोबर आहे. पंचांच्या डोक्यावरून मारणारा फटका म्हणजे स्ट्रेट ड्राईव्ह. आणि या फटक्यावर फक्त जगातील एकच फलंदाजाचं प्रभुत्व होतं, तो म्हणजे यावर चेंडू आकाशात आणि त्याच मार्गाने आहेत. बरोबर आहे सर. तो म्हणजे क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर. अगदी बरोबर. स्ट्रेट ड्राईव्ह फक्त आणि फक्त सचिन रमेश तेंडुलकर यांचा कमालीचा होता. 60 धावा धावफलकावर बघा. या षटकारानं समीकरणामध्ये बदल होताना आपण पाहतोय. 19 चेंडू धावा बनवायच्या त्या 20 एक हाती उजव्याकडे घेऊन जाताना पाहतोय आपण निहाल आणि संजू टिपरे. आज संजू टिपरेची सुद्धा फलंदाजीचं कौतुक करावं लागेल आणि उत्साही मैदानात आलाय. सचिन सर, सगळ्यात महत्वाचं नुसतं जिंकायचं नाही आज. बरोबर आहे. तुम्हाला चांगल्या सरासरीने जिंकायचंय. अगदी बरोबर. आणि आज शेवटचा दिवस या गटातील. आज टक्कर बरोबरीची झाली तर फायदा नाही. आज कुछ हटके कर दिखाना आहे बघा. आज वेगळं करून दाखवावं लागेल. अगदी बरोबर बोलला सर. आणि त्याच दिशेने जाताना संघ दिसतोय केडी वॉरियर्स. संघाचे संघ मलक या पूर्वीच्या 2 सामन्यामध्ये सलामीला आले. त्यांना माहित होतं आज संघासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल. त्यांनी स्वतःला माघार घेतली. संघाचे 2 आयकॉन हुसेन शेख आणि निहाल शेख हे 2 अनुभवी फलंदाज सलामीला पाठवले. सलामीला आल्यानंतर हुसेन शेख थोडस आज काहीसं करू न शकता त्यांची जागा घेण्यासाठी संजू टिपरे मैदानात आला आणि संजू टिपरे जिथे हुसेन शेख सोडून गेला होता तिथून सुरू केलंय आणि काय कमालीची फलंदाजी करतोय. कुठं आणि या सुंदर चौकाराने समीकरणात पुन्हा एकदा बदल होताना आपण पाहतोय. किती 17 चेंडू धावा बनवायच्या त्या 15. सामन्यात पहिल्यांदा चित्र असं आलं चेंडू जास्त आहेत धावा कमी बनवायच्यात. वाव, काय गरकन फिरला चेंडू. फिरकीचा जादूगर म्हणून या खेळाडूची ओळख आहे संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये. अष्टपैलू खेळाडू. परत एकदा गरकन फिरलेला चेंडू. यावेळी मात्र समजला सुद्धा नाही. परंतु निहालचं सुद्धा कौतुक करावं लागेल. संधी होती एक धाव चोरण्याची आणि ती धाव चोरून घेतली सर. सहजासहजी मिळत नव्हती ती धाव चोरून घेतली. काय म्हणता पठाण सर? हे निर्णायक षटक आहे बघा. तर हे जर षटक चांगलं निघून गेलं तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये थोड्याशा अडचणी वाढतील वॉरियर्स संघाला. आणि जगन्नाथ तो यांना सुद्धा ही गोष्ट माहितीये. तो एक वेगळा अँगल घेतला. यावेळेस राऊंड विकेट आलेला आहे. उजव्या हाताचे फलंदाज यष्टांच्या दिशेने चेंडू टाकतायत. त्यानंतर चेंडू काटा बदलतोय आणि मागेचे जे क्षेत्ररक्षक आहे यष्टांच्या मागे अर्थात अशफाक भाई आणि त्यानंतर लेग स्लिप आणि मेन स्लिप जे आहे
त्यांना चांगलं काम करावं लागेल. शॉर्ट कव्हरवर क्षेत्ररक्षक दाबाचे संधीराव नाही प्लॅनिंग केलं होतं बघा. 100% प्लॅनिंग म्हणजे यावेळेस मी नक्की जगन्नाथ यांची स्तुती करेन. कारण चेंडू टाकण्या अगोदर त्यांनी शॉर्ट कव्हर त्या ठिकाणी उभा केला होता. प्लॅनिंग होतं का 100% त्या दिशेनं चेंडू येणार आहे, परंतु हे प्लॅनिंग पूर्ण करता आलं नाही. नाराडा फटका होता. हा टाळी तर संजय यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजे बघा, कारण हे फटके खेळणं खूप अवघड आहे आणि जोखमीचं सुद्धा आहे. चौकार आला आणि त्यानंतर 71 धावा धावपळीवर सोहम भाई यांचं आगमन आहे, त्यांचं स्वागत आहे. हा काल स्पेशल त्यांना इन्व्हिटेशन होतं बघा. या चौकारानं समीकरणामध्ये बदल होताना पाहतोय आपण. या षटकातला शेवटचा चेंडू 13 चेंडू धावा बनवायचे आहेत त्यांना. हळूहळू विजयाच्या दिशेने जाताना पाहतोय आपण संघ. यावेळेस मात्र आगळा वेगळा फटका सजवलाय. संजू टिपरे ऑन द फायर. काहीतरी वेगळं करायचं होतं. पहिल्या दिवशी अडकळत फलंदाजी करत होता मोठा फलंदाज. आज काहीतरी वेगळं करायचं घरूनच विचार करून आला होता मनामध्ये. काय फलंदाजी करतो या सामन्यामध्ये. आक्रमक गरज होती जी संघाला ती करून दाखवताना संघाच्या संघनायकाचा पूर्ण विश्वास होता संजू टिपरे आणि ती सार्थ करून दाखवताना आज मैदानावरती. 3 धावांची गरज बघा येणाऱ्या काळामध्ये आणि चेंडू जर बघितले तर डझनभर चेंडू शिल्लक आहे. नाही गरज नव्हती. निहाल यांना गरज नव्हती बघा. इतका मोठा डोंगर पार केला आणि अगदी पायथ्याशी येत असताना मात्र घसरले या ठिकाणी निहाल. फलंदाज बाद आहे. पण कौतुक करावं लागेल निहालचं सर. एक हाती सामना विजयाच्या समीप आणून ठेवलाय निहालने. निहालची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय सतीश गुप्ते. एक गोल ठेवून मारायला पाहिजे भाऊ, तर काहीतरी प्लस मध्ये काका चषक पर्व पहिले 2025 आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा इथे स्वागत आहे. साकेब पटेल यांचं स्वागत करा. साकेब भाईचं पण स्वागत आहे. चला यानंतर जो होणारा सामना आहे त्या दोन्ही संघांना रेडी राहायचंय. बिलकुल वेळ घ्यायचा नाहीये. क्षेत्ररक्षण जी टीम करणार आहे विभीषण आबा गर्दे. चला आपण लाईनअप मध्ये रेडी राहायचे. फक्त 2 धावा बनवायच्या. विभीषण आबा गर्दे मित्रमंडळ संघ जो आपला 11 आहे तो लागलीच मैदानात येईल. लाईनअप मध्ये रेडी राहायचंय. संतोष भैया देवकर आपल्या संघानं आपले बॅटर सज्ज ठेवायचे. सामना संपलाय. चला विभीषण आबा गर्दे मित्रमंडळ. हे पहा वारंवार अशा सूचना द्यायची वेळ यायला नाही पाहिजे. आपण अंबाजोगाई लाईनअप पण जायचंय. लाईनअप मध्ये जायचंय. नियम तोडायचे नाही. हे पहा वारंवार सूचना द्यायला लावू नका. अंबाजोगाईमध्ये प्रथमतः एक प्रोफेशनल क्रिकेट काय असतो त्या पद्धतीने आपण या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवत आहोत. तर इथं सर्वांनी पालन करायला पाहिजे. काही तुम्हाला असं कुठलं काही वेगळं काही करायला लावत नाहीये. क्रिकेटचा जो दर्जा आहे त्या दर्जाचा मान ठेवून ज्या पद्धतीने क्रिकेट सन्मानाने खेळला पाहिजे त्या सन्मानाने आपण क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात येत असतो आणि त्या